काय झालं असेल यांच्या बरोबर आणि कसं झालं असेल हे. बऱ्याच लहान सहान स्टोरीज आपल्या म्हणजे शहरात असतात, पसरलेल्या असतात की मराठीत तरी असा चित्रपट मी तरी बघितलेला नाही आहे. झालाच नाही. हा विषय कोणीच हाताळला नाही आहे सध्या, तर आपण करू शकतो कारण आपल्याजवळ अगदी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे. तर म्हणून पहिली चॉईस माझी शिवालीच होती आणि म्हटलं जर तिने नाही म्हटलं तर मग पुन्हा विचार करू काय. जेव्हा हा सब्जेक्ट एक आला माझ्या डोळ्यासमोर तर मग असं वाटलं की खरंच म्हणजे काहीतरी वेगळं घडतंय. एक तर हा सब्जेक्ट वेगळा आहे, दुसरा मंगला मॅमच्या समोर त्यांची मूवी बनवतोय आपण. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. वर्ष संपलं आहे, 2 आठवड्यामध्येच वर्ष संपणारच आहे. नवीन वर्षाची सुरुवात होते, नवीन वर्ष येणार आहे आणि या सगळ्या वर्दळीमध्ये नवीन वर्षामध्ये एक नवा कोरा मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपट मी तर बोलेन की सिरियस आहे किंवा गिमिक आहे किंवा कसं आहे ते मला माहिती नाही, पण एक नक्की आहे की हा सिनेमा सामाजिकदृष्ट्या खरंच तेवढाच महत्त्वाचा सुद्धा आहे. चित्रपटाचं नाव आहे मंगला आणि त्या चित्रपटाच्या गोड दिग्दर्शिका माझ्यासोबत आहेत, अपर्णाताई माझ्यासोबत आहेत. ताई सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद. टचवूड मी कबूल करतो की ह्या स्टोरीबद्दल अजूनपर्यंत आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं. पुस्तक आले ते सुद्धा माहिती नव्हतं. माफी मागतो कारण का नवीन सिनेमा तुम्ही घेऊन आला त्यानंतर आमचं ना सर्चिंग सुरू होतं. मंगला बाबा सिनेमा आहे तर तो एका खऱ्या व्यक्तीवर आधारित असा सिनेमा आहे. तो आमचं सगळं पत्रकारांचं आमचं सर्चिंग सुरू झालेलं. पण इथे आल्यानंतर जेव्हा मी मंगला मॅडमला प्रत्यक्षात बघितलं आणि त्यांनी जे आम्हाला सांगितलं स्टेजवर ते ऐकून अंगावर खरंच खूप जास्त प्रमाणात काटा आला. जेव्हा एक दिग्दर्शिका या सगळ्या सारखी गोष्ट हाताळायचा विचार करते तेव्हा त्या दिग्दर्शिकेच्या मनामध्ये किती भीती असते. कारण का थोडीफार जरी चूक झाली किंवा थोडंफार जरी या गोष्टीला किंवा या संहितेला थोडाफार जरी कमीपणा आला तर त्याचे खरंच खूप वाईट असे परिणाम होऊ शकतात. काय सांगशील या सगळ्या प्रोसेसमध्ये? मंगला मॅम माझ्या टीचर होत्या. अच्छा. आणि त्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता नेहमीच राहायची की काय झालं असेल यांच्या बरोबर आणि कसं झालं असेल हे. बऱ्याच लहान सहान स्टोरीज आपल्या म्हणजे शहरात असतात, पसरलेल्या असतात. इथून तिथून पण काही ना काहीतरी ऐकायला मिळतं. कुठेतरी खरं सांगण्याकरता मला मंगला मॅडमलाच भेटणं गरजेचं होतं. आणि एक दिवस हिम्मत करून मी त्यांना फोन केला की मॅम मला असं तुमच्यावर एक डॉक्युमेंटरी काढायची बेसिकली, अच्छा. म्हणून त्यासाठी त्यांना भेटले. मी डॉक्युमेंटरी काढली त्यांच्यावर आणि मग मनात विचार आला की मराठीत तरी असा चित्रपट मी तरी बघितलेला नाही आहे. झालाच नाही. हा विषय कोणीच हाताळला नाही आहे सध्या, तर आपण करू शकतो कारण आपल्याजवळ अगदी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे बुकची किंवा रिअल कॅरेक्टर, तर आपण ट्राय करू शकतो. आणि त्यासाठी आम्ही मग प्रोड्युसरला भेटले. प्रोड्युसरला पण आमच्या तिन्ही प्रोड्युसर खूपच त्यांना ही कथा स्टोरी आवडली आणि मग प्रवास सुरू झाला. नक्कीच नक्कीच. मी तर बोलेन की आजच्या दिवसापासून नवीन प्रवास सुरू झाला कारण का आजच्या दिवसापासून आपल्या प्रमोशनला सुरुवात होणार आहे विविध ठिकाणी. बरं, तर जेव्हा सिनेमाचं पोस्टर आउट झालं ना पहिलं पोस्टर, तेव्हा ना त्यामध्ये बॅक साईड होती एक अभिनेत्री होती, तिची बॅक साईड दिसत होती. नंतर मार्केटमध्ये न्यूज आल्या, आमच्यापर्यंत न्यूज आल्या की शिवाली परब ही अभिनेत्री ह्या सिनेमामध्ये मुख्य भूमिका निभावणार आहे. दिग्दर्शक म्हणून डोक्यामध्ये काय विचार होता? कारण का तुम्ही असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्राने शिवाली परबला फक्त विनोद करतानाच बघितलं आहे हास्य जत्रेमध्ये. त्या अभिनेत्रीला तिथून बाहेर काढून, तिच्या बॉक्समधून बाहेर काढून एक अशी भूमिका सुपारताय. काय विचार होता की बाबा आणि किती विश्वास होता की मुलीला आपण साकारलं तर आहे पण ही मुलगी तेवढं चांगल्या पद्धतीने कामसुद्धा करेल? मला एक अशी अभिनेत्री हवी होती जी 3 डिफरंट एज ग्रुप दाखवू शकते. आणि बरंच सर्च करून बऱ्याच लोकांचं बायोडाटा काम बघून आणि मग नंतर जेव्हा मी हास्य जत्रा बघायला स्टार्ट केलं तेव्हा मला असं वाटलं की ही लहान मुलीची कॅरेक्टर पण खूप छान करते आणि मिडल एजचं पण खूप सुंदर करते आणि काही काही एपिसोडमध्ये म्हातारी पण झाली आहे. तर ते पण एक म्हणजे खरंच एक टॅलेंट आहे. प्रत्येक कॅरेक्टरला इतकं सुंदर रिते पार पाडणं, तर म्हणून पहिली चॉईस माझी शिवालीच होती. आणि म्हटलं जर तिने नाही म्हटलं तर मग पुन्हा विचार करू काय. पण तिला पण हे कॅरेक्टर खूप आवडलं आणि तिने आपले 200% तिने एफर्ट्स लावले. अवघड होतं, खरंच सांगते, खरंच अवघड होतं की 12-12 तास तुम्ही प्रॉस्थेटिक लावून
तिचं एक नाक सतत बंद असायचं आणि ती एका नाकाने श्वास घ्यायची, कधी कधी तोंडाने कंटिन्यू श्वास घ्यायचा. खूपच अवघड काम आहे, प्रत्येकाच्या साठी इझी नाही आहे. आर्टिस्ट किती मेहनत घेतात एका कॅरेक्टरच्या मागे ते बघायचं असेल तर मंगला बघा. एक आर्टिस्टचे 100% कसे लागतात. एक शेवटचा प्रश्न मला विचारायला आवडेल. जसं तुम्ही बोललात की मंगला मॅडम या तुमच्या टीचर होत्या, तुम्ही त्यांना जवळून ओळखायचा, जवळून तुमचा त्याच्यासोबत जास्त कन्व्हर्सेशन होतं. डॉक्युमेंटरीचा विचार, डॉक्युमेंटरीनंतर सिनेमाचा विचार, आत्ता मागे वळून बघताना असं वाटतं की अरे यार मी कधी तो विचार केला नाही, आज हे सगळं सत्य झालेलं आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये नवीन वर्षामध्ये माझा सिनेमा येतोय. किती भारी आणि किती फॅसिनेटिंग वाटतं. खरंच स्वप्नासारखं वाटतं, असं वाटतं काहीतरी स्वप्न बघितलं आहे आपण. कारण कधीच विचार नाही केला. आपण लहानपणी कुठे विचार करतो आपल्याला फिल्म मेकर व्हायचं आहे, हा ना. आपण जेव्हा मोठं होतो आपण काहीतरी करायला लागतो, आपण फिल्म मेकर झालो, टीचर झालो, वॉटेवर. तर जेव्हा हा सब्जेक्ट एक आला माझ्या डोळ्यासमोर तर मग असं वाटलं की खरंच म्हणजे काहीतरी वेगळं घडत आहे. एक तर हा सब्जेक्ट वेगळा आहे, दुसरा मंगला मॅमच्या समोर त्यांची मूवी बनवतोय आपण आणि खऱ्या आयुष्यात त्या अजून आहेत आणि त्यांना मला इथे घेऊन येण्याचं पण सौभाग्य मिळालं. तर खरंच सगळं खूप पॉझिटिव्ह चालू आहे आणि लोकांनाही म्हणेन की तुम्ही जाऊन बघा. नक्कीच पुढे सुद्धा पॉझिटिव्ह राहणारच आहे. एक शेवटचा अपील, सॉरी मी तुम्हाला तोंडलं. 17 तारखेला सिनेमा आपल्या येतच आहे, दिग्दर्शिका म्हणून सुद्धा, आणि या सिनेमाचे एक तुमची नाळ जोडलेलं आहे. त्या संदर्भात सुद्धा काय सांगाल प्रेक्षकांना, किती जवळचा हा सिनेमा असणार आहे आणि प्रेक्षकांना काय अपील कराल? माझ्या तर खूप जवळचा सिनेमा आहे, कारण मी लहानपणापासून मंगलाजींना बघितलं आहे आणि तुम्ही जाऊन बघाल तर तुम्हाला पण खूप जवळचे वाटतील. कारण प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही संघर्ष आहे आणि आपण काहीदा निराश होतो, आपण बसून जातो. पण हा एक असा चित्रपट आहे ना, हा बघाल तर तुम्हाला काहीतरी नवीन वाट सापडेल तुमच्या आयुष्यात. एवढं मी नक्की सांगेन. नाही, खरंच खूप भारी वाटतं. थँक्यू मॅडम, आमच्यासाठी एक नावाकोरा सिनेमा घेऊन आला त्याबद्दल, आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.